शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण या गावरान कांद्याच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी आलेलो होतो आणि गावरान कांद्याची लागवड आपल्या बऱ्याच शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये केलेली आहे. परंतु आज आपल्या शेतकरी बांधवांना एक समस्या त्या ठिकाणी जाणवत आहे. याचे काही नाळ कांद्याचे लांबलेले आहे. हे नाळ लांबल्यामुळे आणि आपल्या कांद्यामध्ये त्या ठिकाणी दुफळके होताना आपल्याला दिसत आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला कुठल्या प्रकारची उपाययोजना आपल्या कांदा पिकासाठी त्या ठिकाणी करायची आहे, कुठल्या प्रकारची फवारणी घ्यायची ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. मित्रांनो, ही फवारणी घेत असताना सर्वात प्रथम अतिरिक्त नायट्रोजनचा पुरवठा झाल्या कारणानं आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे आपल्या कांदा पिकामध्ये आपल्याला ही समस्या सध्या जाणवत आहे. म्हणूनच मित्रांनो, अशा वेळेस सर्वात प्रथम आपल्याला त्या ठिकाणी प्रोपिकोनेझोल 25% एसी म्हणजेच मार्केटमध्ये तुमचं टिल्ट नावाने जे काही बुरशीनाशक येतं ते आपल्याला साधारणपणे 20 लिटरच्या पंपासाठी 5 मिली या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. सोबत डेल्टा मेथ्रिन तुमचं 10 मिली प्रति 20 लिटरच्या पंपासाठी आणि त्यासोबत आपल्याला 0,32 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी या प्रमाणामध्ये आणि 20 ग्रॅम तुमचं चिलेटेड मॅग्नेशियम हे 20 लिटरच्या पंपासाठी अशा प्रकारची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. मित्रांनो, ही फवारणी घेतल्याच्या नंतर आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये ही अतिरिक्त जी काही वाढ आपल्या कांदा पिकाची होत आहे पूर्णपणे थांबलेली त्या ठिकाणी दिसून येणार आहे. अतिरिक्त वाढ थांबल्यामुळे नाळ जी काही लांबलेली आहे त्याची सुद्धा वाढ त्या ठिकाणी थांबणार आहे. सोबतच आपल्या कांदा पिकाची साईज होण्यासाठी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मदत त्या ठिकाणी नक्कीच होणार आहे. मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर रविराज ॲग्री चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.